फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मिस्टर कामावरून आले होते. त्यांचं टिफिन वगैरे काढून ठेवत होते बॅगमधून आणि मी इकडे बोर होत बसली होती कारण माझे सगळे कामं आवरले होते घरातले. मग मी मयंकला म्हणलं, तुला हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं का रे आज? मयंक म्हणलं हां, आणि हॅप्पी झाला मयंक. आणि मग मी यांना पण विचारलं, चला आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी देते म्हणलं. माझ्याकडून उगाच जेवण चारते तुम्हाला, तुम्ही नेहमीच माझ्यासाठी काहीतरी करत असता. मग मी उगाच काहीतरी करते, म्हणजे काही कारण नव्हता, काही असं स्पेशल पण नव्हतं. तरी पण बोललं का एक नंबर नक्की? हो. खरं खरं सांगा, खरंच खोटं खोटं बोलू नका. एक नंबर चांगला दिसतोय का ड्रेस? एक नंबर. छान छान छान, अति उत्तम. खोटी खोटी तारीफ करता. अति उत्तम. खोटी तारीफ, खोटी तारीफ. खरं खरं सांगा, कशी दिसतीये? लई छान दिसते आज. खरं नक्की? बांगड्या पण घालायच्यावरती. बांगड्या घालायच का? घालावंच लागतात का? मग कुठल्या घालू मग? सांगा बरं, कुठल्या घालू? कोणत्या मॅच होते त्या ड्रेसवर सांगा. पिंक कलर घाल. कुठल्या? दुसऱ्या अजून बघा कुठल्या. मम्मी पिंक पिंक मॅच होतो ते गंगा नाही तो. कुठल्या त्या का घालू का? दिसती भारी. छान आहेत बांगड्या. सांगा की मम्मीला बलमा बलमा ओ बलमा हो खाली मेरे नाम के, तुम्हें क्या मर जाऊ तो मर जाऊ फिर तुम किसका. उगाच नवऱ्याला खवडवून देते आणि मग नवरा चिडला की मला लय मज्जा येते. तर आम्ही निघालो तयारी वगैरे करून आणि आम्हाला एक हॉटेल सापडलं दिघीमध्ये, इकडं अशोका म्हणून. म्हणलं चला नवीन हॉटेलमध्ये जाऊन. पिझ्झा मला नाही कळत बाबा. कोणत्या खुशीमध्ये पार्टी दिल्या काय माहित नाही. कोण आज पार्टी दिल्या मला काय कळत नाही. मला काही कळत नाही ह्याच्यातलं गीत. काय खुशी असल्यावरच पार्टी द्यावं लागते असं कुठं लिहिलंय का? असं आहे, नवरा बायकोनी एकमेकाला टाइम दिलाच पाहिजे. टाइम दिला तरच नवरा बायकोचं नातं अजून घट्ट होत जातं. त्यासाठी थोडंसं असं अधूनमधून वेळ काढायचा असतो. नवरा नेहमीच माझ्यासाठी काहीतरी करत असतो. म्हणलं आज आपण नवऱ्यासाठी काहीतरी करावं, म्हणून मग मी त्यांना आज माझ्याकडून स्पेशल जेवण करायला आणलं. कारण त्या दिवशी पण आमचा यूट्यूबचा पेमेंट आलता, त्यावेळेस पण काही स्पेशल मोमेंट्स सेलिब्रेट नाही केले. त्यानंतर नवरा म्हणला मला खिचडी आवडते, दाल खिचडी. मग दाल खिचडी घेतली जेवण झाल्यानंतर. त्यानंतर मयंकला इकडं ब्राउनी खायची होती, पण ब्राउनी काही आम्हाला भेटली नाही. मग मयंकला मिल्कशेक घेतला आणि त्यानंतर मग बिल बघा एवढा झाला. मग नवऱ्याला म्हणलं भरा, पण नवरा कशाचा भरतो, मला म्हणे तूच आणलंस तूच भर. मग मी बिल भरला. मग आम्ही दवाखान्यात आलो. रिटर्न येताना मग बघितलं इथं वजन मोजला एकदा, तर मग जेवण झाल्यावर वाढला काय माहिती. घरी आली, मग दही वगैरे टाकून दिला मी. दूध वाचला होता. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.